तर मित्रांनो नमस्कार. लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. जानूला मात्र पहिलं काहीच आठवत नसतं. एकटीच म्हणजेच रोडनं फिरत असते. तेवढ्या वेळामध्ये जानूला थोडंफार तरी आठवायला लागतं की तिचा मित्र कोण होता, तिचे शाळेतले बाकीचे फ्रेंड, तिचे कॉलेज फ्रेंड तिला सगळे आठवू लागतात. आणि मग जानूच्या असं लक्षात येतं की माझा एक ना जवळचा फ्रेंड होता, पण मला त्याचं नाव आठवत नाही. आणि मग जानूला त्यावेळी थोडी थोडी चक्कर यायला सुरुवात होती आणि तिला त्या धुंदीमध्येच विश्वास दिसत असतो. विश्वास तिच्यासोबत कशी फ्रेंडशिप करायचा, कसा तिचा मित्र होता, तिची कशी काळजी घ्यायचा, हे सगळं जानूला आठवत असतं. जानूला मात्र ते आठवताना डायरेक्टली चक्कर येते आणि जानू खाली पण पडते. पण तेवढ्या वेळामध्ये जयंत मात्र तिथे पोहोचतो. तो जानूला बघतो. जानूला मात्र तिथून उचलून तो डायरेक्टली तिच्याच घरी म्हणजे लक्ष्मीकडे घेऊन जातो. आता जानूला जेव्हा जयंत घरी घेऊन जातो, जानू तर बेशुद्ध पडलेली असते. आणि मग त्यानंतर घरातले सगळेजण खूप काळजीत पडतात की नेमकं जानूला काय झालं असेल. जानूला मात्र तिचे मागचे सगळे काही आयडिया, सगळं काही बोलणं तिला आठवू लागतं. तिच्यासोबत कोण होतं, तिचं कोण आहे कोण नाही, तिला सगळं आठवू लागतं. म्हणून तिला चक्कर आलेली असते. जयंत मात्र ऐन वेळेवर तिथं पोहोचून तिला घरी घेऊन असतो. बाकीचे लक्ष्मी, श्रीनिवास तर खूप काळजीत पडतात की त्यांना कळत नसते अचानक जानूला काय झालं. तर जयंत खूप वैतागून म्हणू लागतो, बरं झालं माझी लक चांगली, आपली लक चांगली म्हणून मी वेळेवर तिथं पोहोचलो आणि मी जानूला बघितलं. बिचारी चक्कर येऊन खाली पडली होती. मला तर काहीच कळत नाही नेमकं मी आता काय करू आणि काय नाही. तर त्यावेळी आता जयंत म्हणू लागतो, आता पुढे जर असं माझ्या हातून घडलं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. माझं ना जानूवर खूप प्रेम आहे, त्याच्यामुळे मी आता इथून पुढे ना एक सेकंद देखील मी जानूला एकटं सोडणार नाही. तर लक्ष्मी म्हणू लागते की जयंतराव नेमकं तुम्हाला म्हणायचं काय मला कळत नाही, तुम्ही स्पष्टपणे बोला ना. मग त्यानंतर जयंत सगळं काही स्पष्टपणे सांगून टाकतो की मी पहिल्यासारखेच ना घरामध्ये CCTV कॅमेरे आणणार की माझी जानू मला कुठेही मी मोबाईल ओपन केला की मला ती दिसली पाहिजे की ती सुखरूप आहे आणि ती सगळं काही व्यवस्थित करते. त्यानंतर लक्ष्मीला देखील धक्का बसतो की जानूला हेच आवडत नव्हतं आणि परत हा जयंत हेच करायला चालला आहे. सिद्धूला देखील जयंतचा हा प्लॅन आवडलेला नसतो, पण त्यावेळी जयंतला मात्र कोणीच बोलत नसतं. दुसरीकडे विश्वास सईला भेटतो. तिला मात्र जयंतच्या बाबतीतचं सगळं काही सत्य तो सांगून टाकतो. तर विश्वा म्हणू लागतो की सई तुला वाटत असन सगळ्या जणांना पण हेच वाटतं, जयंतचं ना जानूवर खूप प्रेम होतं, तो फक्त तसं दाखवत होता, पण तसं सई अजिबात नव्हतं. जानूनं मला एकदा जानू मला भेटली, तिनं मला सगळं काही सांगितलं आणि हे जेव्हा मी जानूला भेटलो, हे जेव्हा त्या जयंतला कळालं ना, तेव्हा मात्र जयंतने जानूला खूप मोठी शिक्षा पण दिली होती. तेव्हापासून मला कळालं की हा जयंतनं माणूस नसून हा राक्षस आहे. सई तुला सांगू का, जयंतनं फक्त प्रेमाचं नाटक करायचा, तरी मात्र जानूला इतका त्रास दिलेला आहे मी तुला सांगूही शकत नाही. सईला देखील जेव्हा विश्वा हे सगळं सांगत असतो ना, तिलाही मात्र जानूची खूप काळजी वाटू लागते की जानूनं इतकं सहन कसं केलं असेल. तर विश्वास सांगू लागतो, तुला माहिती आहे का सई एकदा काय झालं होतं, एकदा तर जानूच्या हाताने काहीतरी घडलं होतं म्हणून त्या जयंतनं डायरेक्टला एका बॉक्समध्ये बंद केलं होतं. अरे तितकंच नाही तर जानूची आजी आहे ना, त्यांना मात्र जयंतवर एकदा संशय आला होता. तर त्याच्यामुळे जयंतने त्यांना डायरेक्टली जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्यांचं उशीनं तोंड दाबण्याचा प्रयत्न देखील केला होता. असा तो आहे जयंत. तुला सांगू का सईला देखील हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो बघूया येणाऱ्या भागात जानूला सगळं काही आठवतं की नाही, जयंतकडे ती परत जाते की नाही. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.